नमस्कार मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। रक्षाबंधनच्या दिवशी बहिणींना मिळणार 3,000 रुपये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती म्हणजेच मुख्यमंत्र्यांमार्फत यांची घोषणा करण्यात आलेली आहे। म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी लाभार्थी महिलांच्या खात्यात 3,000 रुपये हस्तांतरित करण्यात येणार आहे। तर महत्त्वपूर्ण हे अपडेट्स आहेत। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो। तर तुम्ही इथे बघू शकता, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती। या योजनेबाबतची मोठी अपडेट समोर आलेली आहे। रक्षाबंधनच्या दिवशी लाभार्थी महिलांच्या खात्यात 3,000 रुपये हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। राज्य सरकारने रक्षाबंधनच्या निमित्ताने महिलांना मोठे गिफ्ट दिले आहे। अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिली असून 2 महिन्याची रक्कम एकाच वेळी लाभार्थी महिलांना दिली जाणार आहे। म्हणजे आता 2 महिन्याचे पैसे एकाच वेळी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे। राज्यातील महिला त्यांचा लाभ घेताना दिसत आहे। जर तुम्ही सुद्धा अजूनही या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर अद्यापही मुदत संपलेली नाही, तुम्ही अर्ज करू शकणार आहात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना 1,500 रुपये मिळणार आहेत। म्हणजेच वर्षाला 18,000 रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत। तर माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा तर यावर आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल। तो व्हिडिओ बघून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। तर महत्त्वपूर्ण हे अपडेट्स होते। तर जास्तीत जास्त महिला लाभार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा। असेच नवनवीन योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या युवनटेक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।